नाही वाटत अशी म्हणे. तर मोठा त्रास देत आहे जी बापा का तुमच्या मर्जीच्या व्यतिरिक्त ते घरात येऊन हे करतात. हो हो, घराची कागदपत्र पोराचे दाता हे खोटे नाव लिहून सऱ्या दिले. तर तुम्ही असे का बा खोटे नाटे लिहून दिल्या ना आमचे नाव कास्तकार्या हिरता म्हणल्यासाठी पोरगा रिपोर्ट देऊन कोणता का साहेब पोरात पोलीसवाले आले नेतून म्हणून आले. तर पोरगा मग आता नाही जा मी राहून जा म्हणला. असे कोणता काही कमी जास्त म्हणजे बिना परमिशन शिवाय घरात घुसून तुमचे कागदपत्र पाहिले. तसे म्हणले हो. मी म्हणलो काऊन घरात घुसू दिले त्यांचा कोणता अधिकार म्हणलं तर आम्हाला परमिशन आला म्हणे कोर्टातून का ना आला म्हणे. अच्छा अच्छा. कोर्ट असा कसा का परमिशन देऊ शकते का आता कोर्टातून आला फाईल दाखव का म्हणले का ना तर दाखवले. तर तुम्ही घरात कोण कोण होते तेव्हा तुम्हाला? मी होतो, आमची भाशी होती, माझी बाली होती, माझी सासू होती, बायाच होतो. बाया होत्या. हो. ना काही त्रास बायाले काही हाकलून गिकलून काही त्रास गिरास दिले का? हो आता हाकलून दिले नाही तर का. मी आता बाहेरच गेलो, मला मस्त भीती वाटली. आता तुम्ही बाहेर निघा म्हणे, कोणाले बोलवा म्हणे तुमचे नातेवाईक असेल तर का कोणता कमी जास्त झाला तर तुम्हावरच आम्ही केस करतो का नाही म्हणलं तर नाही म्हणे तेच व्हिडिओ करत म्हणे. व्हिडिओ कन करे तेनच राहा म्हणले. आणि सर्व नाव पूर्ण अलमाऱ्या घर पूर्ण कागदपत्र सोप्पा दांदरले. पोराचा का एक भेटला म्हणे काहीतरी कागद एक भेटला तर नेले म्हणे. आता आधार कार्ड मोबाईल म्हणजे तुम्हाला न सांगता घरात घुसून कागदपत्र जबरदस्तीने घेऊन गेले. जबरदस्तीनं जी. तर हे चुकीचं काम आहे. चुकीचा नाही का. कसा आदेश येते ना आमच्या घरामध्ये धसून कसे पायतील न नेतील न कोणता कमी जास्त झाला तर. हो बरोबर आहे. टेन्शन घेऊन सऱ्या माझी सासू पडली खाली. दवाखान्यात भरती करा लागला, मले भरती करा लागला. आता एकदम पोलीसवाले बाया दोघं तिघं 10-12 पोलीस हे दोघं न तिघं नाही. आता एक 8 दिवस झाला नाही येतात. आता कोण्या दिवशी येतात का. बरोबर. येऊन जा तुम्ही घरीच येऊन जा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. परशुराम कोटरंगे आमच्या घरवाल्याचं नाव. काय नाव म्हणल्या? परशुराम कोटरंगे. तर इथे जे आहे ते जे कास्तकाराजी परशुरामजी कोटनांगे आमचा बाल्यानं तुम्हाला 50 नाही 100 करून देते. नर हे लोक जबरदस्तीनं बिना परमिशननं कोर्टाचा याचा त्याचा हे धमकावून येऊन येतं. यांच्यावर ह्या गरीब याच्यावर बिना कागदपत्र म्हणजे त्यांच्या याच्यावर तपासून आतमध्ये घुसून बिना परमिशननं बाया पोरायले त्रास देऊन आपल्या स्वतःच्या याच्यानं हे लोक कागदपत्र पडतात आहेत. जसा काही यांची पुरी जमीन यांच्या मालकीची असल्यावानी आहे. तर याकडे आहे ना शासन आणि प्रशासनाने लक्ष द्यावा. आणि हा जो कोणी तुम्ही व्हिडिओ जर पाहत असाल हा जर व्हिडिओ तर तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ टाकून आणि सरकारपर्यंत आणि वरच्या प्रशासनापर्यंत पोहोचवावे अशी मी सर्वांना विनंती करतो. मी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन दिल्ली नागपूर प्रदेश सचिव बोलतो. धन्यवाद.